DA2 अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मागच्या अनेक वर्षापासून आपण आर्ट्स कॉमर्सशी रिलेटेड व्हिडिओज अपलोड करत आहोत. बट हा जो डेडिकेटेड व्हिडिओ असणार आहे हा 11वी आणि 12वीच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी असणार आहे. भलेही तुम्ही कॉमर्सला असा, आर्ट्सला असा किंवा सायन्सला असा. बरोबर आहे. आपल्याला कॉमर्समध्ये जसं अकाउंट्स हा न्यूमेरिकल सब्जेक्ट आहे, सायन्समध्ये मॅथमॅटिक्स हा जसा न्यूमेरिकल सब्जेक्ट आहे, मॅथ 1 मॅथ 2. बट अपार्ट फ्रॉम हे न्यूमेरिकल सब्जेक्ट थेरॉटिकल सब्जेक्ट पण असतात. आणि मागच्या काही वर्षामध्ये मी ऑब्झर्व केलेलं आहे, जेव्हापासून हे आफ्टर लॉकडाऊन किड्स येत आहेत, जनरेशन झी येत आहे, ज्याला आपण जेन झी असं म्हणतो, यांना नवीन गोष्टी शिकायच्या आहेत, एक्सप्लोर करायचे आहेत. बट त्यांच्यामध्ये एक कॉमन प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे पाठांतर केलेलं लक्षात राहत नाही. त्याचं मेन रिझन आहे अटेन्शन स्पॅन. आता मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये ऑब्झर्व करतो की जेव्हाही ऑफलाईन क्लास चालू होतं, पहिल्या 20 मिनिटांमध्ये मॅक्सिमम मुलांचं अटेन्शन स्पॅन चांगलं असतं. आफ्टर 20 मिनिट्स हळूहळू हळूहळू हळू मुलं जे आहेत ते शिकवत असलेले गोष्टी त्यांचं लक्ष न जाता ते स्वतःच्याच दुनियेमध्ये जात असतात. आणि ह्याचा रिझन काय होतं की एक्झामच्या टाइमला जेव्हा हे ओसीएम, जे तुम्हाला स्क्रीनवर सब्जेक्ट दिसत आहेत, ओसीएम असेल, एसपी असेल, अर्थशास्त्र असेल, सहकार असेल किंवा आर्ट्सचे जर स्टुडंट असाल तर राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र यासारख्या विषयांमध्ये खूप सारे पॉइंट्स असतात. सायन्समध्ये, फिजिक्समध्ये असेल, केमिस्ट्रीमध्ये असेल, जेव्हा तुम्ही थिओरॉटिकल क्वेश्चन्स नोट डाऊन करत असता त्याचे खूप सारे पॉइंट्स असतात. हे पॉइंट्सच लक्षात राहत नाहीत किंवा इतके सारे पॉइंट्स, जसं आता ओसीएम मध्ये बघायला गेलं तर प्रत्येक चॅप्टर मध्ये जसं की व्यवस्थापनाचे जे कार्य आहेत, त्या व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये जवळपास 6 कार्य आहेत आणि प्रत्येकाचे 8 ते 10 महत्व तिथे देण्यात आलेले आहेत. एक्झाम मध्ये भले आपल्याला 6-7 लिहायचे असतील, बट सर किती पाठांतर करायचं? ओसीचं पाठांतर केलं तर चिटणीसाच्या कार्यपद्धतीचं विसरून जात आहे. माइंड मध्ये ना असं एकदम कन्फ्युजन स्टेज मध्ये होत आहे, माइंड एकदम फ्रस्ट्रेटेड होत आहे सगळे पॉइंट्स लक्षात ठेवण्यासाठी. आणि हे तुम्ही म्हणून तुम्हीच नाही, लॉकडाऊनच्या अगोदरची सुद्धा जनरेशन असेल किंवा आफ्टर लॉकडाऊन जनरेशन झेड असेल, जेनझी, त्यांना सुद्धा हे प्रॉब्लेम फेस करावं लागत आहे. ऑलराईट. मग आता ह्याच्यावर जुगाड काय? आता खूप सारे टीचर्स याच्यावर तुम्हाला शॉर्टकोटच्या स्वरूपात देत असतील किंवा स्टोरीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतील. बट शॉर्टकोट्स एका मर्यादेपलीकडे लक्षात ठेवू शकत नाही. जास्तीत जास्त तुम्ही 10 ते 12 शॉर्टकोट्स लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर हे कुठं ना कुठं विसरल्यासारखं होतं. मग सर याच्यावर उपाय काय आहे? याच बद्दल आपल्याला आजच्या क्लासमध्ये डिस्कस करायचं आहे. याच्या अगोदर पेपर हॅक सांगितलं मी तुम्हाला, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर कट सर्व गोष्टी सांगितले होते की इकॉनॉमिक्स, ओसीएम, एसपी, अकाउंट्स, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र या सर्व विषयांचे पेपर प्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे. त्याच्यानंतर डेली स्टडी हॅक मी तुम्हाला सांगितलं होतं की रोज अभ्यासाचा टाइम शेड्यूल तुमचा कसा असला पाहिजे. त्याचबरोबर याच्या अगोदर खूप सारे चॅनलवर आपले व्हिडिओज अपलोडेड आहेत, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जर ऑनलाईन क्लास करत असाल, म्हणजे 2 प्रकारे मुलं कोचिंग इन्स्टिट्यूट जॉईन करतात. एक जे रेग्युलर बेसिसवर ऑफलाईनला जातात येतात, दुसरा जे कुठे ये ना जा करता घरी बसून ऑनलाईन पद्धतीनं अभ्यास करत असतात, मोबाईलवर लाईव्ह लेक्चर्स अटेंड करत असतात, माझ्या ऍप्लिकेशनवर असू दे किंवा दुसऱ्या कोणाच्या असू दे. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यापैकी मॅक्सिमम जण बिग बुल बॅच मधून असतील, ज्याच्यामध्ये DA2 अकॅडमी येणाऱ्या 2026 बोर्ड किंवा 27, 28, 29 बोर्ड साठी डेली संध्याकाळी 6 ते 9 मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स कंडक्ट करत असते. हे लेक्चर्स पाहून कसा अभ्यास करायचा, कसं नोट्स काढायचं, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. आता सर्वात मेन आहे देसी जुगाड, ते म्हणजे हे डायरीज. सर हे डायरीज का आहेत? हे आम्हाला डायरी कशा पद्धतीने मिळू शकतात? हे कशा पद्धतीने डायरीज करायचं? पॉइंट्स आणि डायरीचा संबंध का आहे? हे आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये प्रॉपर डिस्कस करायचं आहे. 10 ते 15 मिनिटाचा जेवढाही व्हिडिओ असेल व्यवस्थित पहा. या डायरी मागचं रिझन काय काय सर्व गोष्टी सांगून टाकेन, ज्याच्यामुळं तुम्हाला थेअरी सब्जेक्ट्स मध्ये 95 प्लस मार्क्स घ्यायला मदत होईल. सो व्हिडिओ पूर्णपणे एंड करा. आता या डायरीशी रिलेटेड जे पार्ट आहे हे तुम्हाला या कॅमेरानं शो करू शकत नाही, त्यामुळे मला अनबॉक्सिंगचे जसे व्हिडिओ असतात तसं ह्या टेबलवर कॅमेरा असं ह्या अँगलनं घेऊन व्हिडिओ शूट करावा लागेल, ज्याच्यामुळं माझा चेहरा तुम्हाला मे बी दिसू शकणार
नाही, बट माझा आवाज, डायरी मधले सर्व गोष्टी मी तुम्हाला शॉर्ट मध्ये स्टेप बाय स्टेप समजून सांगेन. व्हिडिओ एंड पर्यंत बघा, रेझोल्युशन वाढून बघायचं आणि प्रॉमिस करायचं आहे की अशा प्रकारची डायरीज तुम्ही बनवताल. आयदर तुम्ही माझ्या ऑफलाईन क्लासचे स्टुडंट असा नसा, तुम्ही बिगबुल बॅचचे स्टुडंट असा नसा, किंवा तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा किंवा नको करा, अशा प्रकारची डायरीज बनवून अभ्यासाला आजपासूनच स्टार्ट करायचं आहे. ज्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवत आहे त्या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस आहे, राईट. सो मेक शुअर करा की आज तुम्ही शपथ घेताल आणि आजपासूनच कामाला लागताल. ऑल राईट. सो लेट स्टार्ट प्रॅक्टिकल सेगमेंट. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला मार्केट्समध्ये अशा प्रकारचे काही डायरीज मिळतील. या डायरीजमध्ये काही ब्रँडची नावं दिसत आहेत. हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओज नाही आहे. स्टुडंटनी त्यांच्या पैशांनी घेतलेल्या डायरीज आहेत. ह्याच्यातला कुठलाही भाग असा प्रमोशनल नाही आहे. ओके. सो इथं खूप सारे डायरीज आहेत. कन्फ्युजन क्रिएट न करता मी एक डायरी तुम्हाला शो करतो. कुठलीही डायरीज तुम्ही तुमच्या हिशोबानं बाय करू शकता. सो ही डायरी बाय करण्यामागचं मेन पर्पज काय आहे, याच्या मागचं एक्झॅक्ट लॉजिक काय, जुगाड काय. सो फर्स्ट ऑफ ऑल स्टेप बाय स्टेप आपण स्टार्ट करूयात. सो स्टार्टिंग विथ दिस डायरी हे मी बाजूला करेन. ओके. सो जेव्हाही एक्झाम्स वगैरे असतात ऑफलाईन क्लासमध्ये वगैरे, सो मुलांची एक मोठी प्रश्न असते की सर आम्हाला OCचं शिकवलेलं सगळं समजत आहे, बट सर मुद्दे लक्षात राहत नाही आहेत. व्यवसाय सेवाचे मुद्दे पाठ केले तर विपणनाचे मुद्दे विसरतात, विपणनाचे पाठ केले तर व्यवस्थापनाच्या कार्याचे विसरतात. मग याच्यावर जुगाड काय आहे? सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला अशा प्रकारची काही डायरीज घ्यायचे. आता स्टुडंटचं नावसुद्धा मी इथं मेन्शन करेन. संगीताची ही डायरी आहे. सो आहे डायरीमध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला नोट्स वगैरे पॉईंट्स लिहायचे. ओके. जसं चॅप्टर होत जाईल तसे पॉईंट्स तुम्हाला तिथं मेन्शन करायचे. आता बघा ना, एकदम प्रॉपर पद्धतीनं इकॉनॉमिक्सचा जो पहिला धडा आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, इथं शॉर्टमध्ये अशा पद्धतीने व्याख्या लिहिण्यात आलेली आहे. मॉरिस डॉब यांचं नाव आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, अँड समोरच्या पेजवर स्थूल अर्थशास्त्राचे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व. त्याच्यानंतर जर एक पेज आपण पुढे जाल तर आपल्याला काही अशा पद्धतीनं स्थूल अर्थशास्त्राशी रिलेटेड आपल्याला माहिती वगैरे दिसत असेल. सर आता हे एक्झॅक्ट ह्याच्या मागचं लॉजिक काय आहे, का हे करणं इम्पॉर्टंट आहे? सो साधं सिम्पल आहे की पॉईंट्स खूप सारे आहेत आपल्याला अभ्यासायचे. सो लक्षात ठेवण्यासाठी कधीही तुम्ही कुठं ट्रॅव्हलमध्ये असाल किंवा कॉलेजमध्ये असाल, ऑफ लेक्चर असेल, कधीही कुठेही जात असाल, बट तुम्हाला सगळं तुमची इकॉनॉमिक्सची मोठी पुस्तक कॅरी करणं पॉसिबल होत नाही आहे. मोबाईलवर सारखं PDF बघणं पॉसिबल होत नाही आहे. मग अशा वेळेस ही जी डायरी आहे, हे तुम्हाला कधीही फ्री ऑफ टाईममध्ये तुम्हाला लगेच तुम्ही पॉकेटमध्ये सुद्धा कॅरी करू शकता. एकदम स्लिम ट्रिम डायरी पाहिजे असेल तर अशी छोटी घ्यायची, जे की मुलांच्या वॉलेटमध्ये इझिली बसू शकते. ओके. थोडं जर तुम्ही बट हे जास्त दिवस टिकत नाही, फाटायचे चान्सेस असतात. याचं कव्हर कसं थोडंसं असं मजबूत असतं. सो तुम्ही अशा पद्धतीने हे लिहू शकता. ओके. आणि हे कॅरी करू शकता. आणि ह्याच्यामध्ये लगेच उपयोगिताचे विश्लेषण, असं नाही आहे की सरसकट एकदाच लिहून काढायचं. 2 प्रकार आहेत. एकतर तुम्ही अगोदर सगळे पॉईंट्स, व्याख्या लिहू शकता अँड मग गरज पडली तसं तुमच्या हिशोबानं पाठ करू शकता, किंवा काही मुलं असतात पाठांतर केल्यानंतरच लिहीन आणि मग पाठांतर केल्यानंतर लिहू शकतात. सो आता हिनं काय केलेली आहे, पुढच्या बाजूला सर्वच्या सर्व इकॉनॉमिक्सचे महत्त्वाचे प्रश्न, तुम्ही यूट्यूबला सुद्धा सर्च करू शकता. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ इकॉनॉमिक्स बाय DA2 अकॅडमी. तुम्हाला आपल्या DA2 अकॅडमीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे मिळून जातील आणि मग त्याच्या साहाय्यानं तुम्ही जे आहात ते सर्व महत्त्वाचे प्रश्न तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड ऑन करू शकता. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट हिनं काय केलेली आहे, पुरवठ्याचे विश्लेषण, पुरवठ्याचे गृहीतके, हे सगळं अशा पद्धतीने लिहिलेलं आहेत. नॉट इवन दिस, बाजाराचे प्रकाराचे सुद्धा लिहिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला इथं दिसू शकेल. ओके. जर क्लिअर दिसत नसेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की कुठं ना कुठं थोडंसं रिझोल्युशन हाय करायचं आहे. तसं मी आणखी थोडंसं प्रॉपर पद्धतीनं झूम आहे ते झूम करण्याचा प्रयत्न करतो. आय गेस आता दिसत असेल. ऑलराईट. डन. अँड हे झाल्यानंतर मग ह्याच डायरीमध्ये तुम्ही अशा मागच्या बाजूनं काय करू शकता, मागच्या बाजूनं जे आहे ते व्यवस्था OCMची लिहू शकता. आता ज्याला जसं योग्य वाटलं त्यानं तशा पद्धतीने लिहिलेलं आहे. समोरच्या साईडला इकॉनॉमिक्स, मागच्या बाजूला OCMचं लिहिलेलं आहे. राईट. हे सगळे तुम्हाला OCMचे दिसत असतील. आता या डायरीमध्ये पण खूप काही प्रकार आहेत, खूप काही गोष्टी तुम्हाला तुमच्या पद्धतीने ह्याच्यामध्ये ॲड ऑन करता येतील. जसं की आता संगीताच्या डायरीनंतर
इथे एक डायरी आहे जी की बजेट फ्रेंडली छोटीशी डायरी आहे, पॉकेट फ्रेंडली डायरी, जी की मुलांना खास करून वॉलेटमध्ये बसू शकते. ओके. आता ह्याच्यासाठी मला थोडंसं झूम इन करावं लागेल. मी तुम्हाला झूम इन करून दाखवतो म्हणजे ही डायरी एक्झॅक्ट तुम्हाला दिसेल पूर्ण. ओके. जस्ट 1 सेकंड. हां. राईट. आता मे बी तुम्हाला ही डायरी व्यवस्थित दिसत असेल. आता ह्या स्टुडंटनं काय केलेलं आहे माहीत आहे का, की इथं तुम्ही बघू शकता नियोजनाचं महत्त्वाचं आहे. ओके. सो नियोजनाचे महत्त्व त्यांनी व्यवस्थित लिहिलेले आहेत. नियोजनाचे महत्त्व अँड ते लिहिल्यानंतर काय केलेलं आहे, जेव्हाही तुम्ही रुद्राणी मॅडमचा व्हिडिओ बघाल, त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगत असतात, की शॉर्ट कोड देत असतात. तर या स्टुडंटनं काय केलेलं आहे, इथं बघू शकता असं स्पदिका, नियोजन, नियोजन, व्यसनी. सर आता याचा अर्थ काय आहे? स्प स्टँड्स फॉर स्पष्ट उद्दिष्टे निर्धारित करते, राईट. त्याच्यानंतर दिशा दर्शवते, का कार्यक्षमतेत वाढ. अशा पद्धतीनं शॉर्ट कोडसुद्धा लिहिलेले आहेत अँड साईड बाय साईड याच ह्याच्यामध्ये विद्यार्थिनीनं काय केलेलं आहे, पॉईंटसुद्धा लिहिलेले आहेत. नॉट ओन्ली दिस बट ऑल्सो इथं तुम्ही चेक करू शकता, की संघटनेचं शॉर्ट कोड. सर हे शॉर्ट कोड यांना कुठं मिळाले? साधं सिंपल आहे. बिग बुल बॅचमध्ये सुद्धा रुद्राणी मॅडमनं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओज असतात. त्याच्यामध्ये सुद्धा रुद्राणी मॅडमनं सांगितलेलं आहे, की शॉर्ट कोड्स वगैरे ते तुम्ही लिहू शकता. सहसा मी शॉर्ट कोड्स वगैरे देत नाही. रुद्राणी मॅडमला ती आवड आहे. मी डायरेक्ट जे आहेत पॉईंट्स वगैरे शिकून मोकळून जातो. विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्हीच शॉर्ट कोड्स करून मला द्या. मी त्या ग्रुपमध्ये ॲड करेन. हे अशा पद्धतीनं समन्वय, नियंत्रण, सागरी विम्याचे प्रकार, उपयुक्तता, बँकेची उपयुक्तता कार्य, गोदामाची कार्य, ही अशा पद्धतीने यांनी ॲड केलेले आहेत. त्याचनंतर मागच्या साईडला सुद्धा आय गेस यांनी ॲड केलेले आहेत का मी चेक करतो. येस, मागच्या साईडला सुद्धा इकॉनॉमिक्सच्या यांनी ॲड केलेले आहेत. आता हे तर झाले 2 डायरीज. अपार्ट फ्रॉम दीज 2 काही कूल डायरीज जे की जनरेशन झेडच्या मुलांना खूप आवडतात, जेनझीज लोकांना. मी तुम्हाला शो करतो. जस्ट 1 सेकंड हां. आता बघा हे काही कूल युवा चे डायरीज आहे. त्याच्यामध्ये असं आहे, की तुम्हाला हे अशा पद्धतीचे लॉक असतं. ऑलराईट. अँड मग हे पेजेस वगैरे फाटत नाहीत. सो हे 2 डायरीज आहेत. दोन्हीही डायरीज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शो करतो. ही सामका नावाची जी स्टुडंट आहे तिची डायरी आहे. आता हिनं काय केलेलं आहे, मल्टी कलर यूज केलेला आहे. चॅप्टरचं नावासाठी रेड कलर, पॉईंटच्या हेडिंगसाठी ब्लॅक कलर अँड विश्लेषणासाठी ब्लू कलर. जेणेकरून थोडंसं कुठं ना कुठे युनिकनेस आणतात. जितकं तुम्ही सुटसुटीत ठेवता, जितकं तुम्ही एकदम चांगलं ठेवता, तेवढंच कुठं ना कुठे इम्पॅक्ट पडत असतं. अँड अशा पद्धतीचं सुरुवातीला पूर्ण इकॉनॉमिक्सशी लिहिलेलं आहे. चॅप्टरचे नाव अँड ऑल दॅट थिंग्स हे तुम्हीसुद्धा करू शकता आणि तुम्हाला करायचंच आहे. त्यातल्या त्यात तुम्ही जर आपल्या चॅनलला मनापासून फॉलो करत असाल अँड आपलं कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर ही गोष्टी करायच्या आहेत. भाई याच्यामुळं मार्क्स वाढतात. आय नो कोणाकोणाला चाइल्डिश वाटेल हे सगळं काय, बट असं जुगाड केल्यानंच मार्क वाढतात. इंडिया इज इक्वल टू जुगाड, राईट. त्यामुळं तुम्हाला हे करायचंच आहे. अँड अशी जर छोटे-मोठे मिस्टेक झालं, ताण घेत बसायचं नाही, रडत बसायचं नाही, माझ्या डायरीवर हे झालं ते. भाई लाईफ आहे, होत राहतात छोटे-मोठे मिस्टेक, इग्नोर करायचं आणि पुढे जायचं. अँड बॅक साईडला सुद्धा आय गेस तिने लिहिलेलं असेल का, इकॉनॉमिक्स OCMचे त्यांनी मागच्या बाजूला लिहिलेले आहेत अशा पद्धतीनं. हे तुम्ही चेक करू शकता, राईट. अँड अनदर एक स्टुडंट आहे, तिचीसुद्धा डायरी मी तुम्हाला शो करेन. अशा पद्धतीची एक लॉक डायरी मिळते. ओके, जेणेकरून पेजेस सेफ असतात. दीप्तीची ही डायरी आहे. तिने सुद्धा बघा उपयोगितेचे वैशिष्ट्ये, उपयोगितेचे प्रकार, हे सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये तिनं ॲड ऑन केलेली आहे, राईट. आणि हे तुम्हाला सुद्धा करायचं आहे. असं नाही की व्हिडिओमध्ये सांगलो दॅट्स इट, असं नाही आहे. तुम्हाला हे व्यवस्थित डायरीज करून ह्याचे फोटोज मला शेअर करायचे आहेत. ॲटलीस्ट 2 जरी फोटो टाकलात तर समजेल की बाबा हां, की खरंच विद्यार्थ्यांना समजत आहे आणि विद्यार्थी सीरियस घेत आहेत. आणि तुम्हाला जर कोणी आता मित्र म्हटलं, "कोण करत बसते बे, त्याच्यानं काय होते का?" इग्नोर करायचं सरळ-सरळ. कारण असं सुद्धा होऊ शकते की त्यांना तुम्हाला करू नको म्हणायला आणि तो स्वतः करेल. मग तुम्हाला ऐन मोमेंटला पश्चाताप होईल. कारण ह्याच्यामुळं पॉईंट्स पाठ होतात. ह्याचा एक फेज असतो. बघा सुरुवातीचा जो फेज असतो पहिल्या 2-3 दिवसाचा, तो असतो इंटरेस्टिंग फेज. सर इंटरेस्टिंग फेज म्हणजेच काय, की पहिले 2 दिवस तुम्ही जेव्हा डायरी करता ना, असं सगळं एकदम अभ्यास करावा असं वाटतं. मोटिव्हेटेड फील होतं. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला
ॲक्चुअलमध्ये 2-3 दिवसात जेव्हा तुमची डायरी कंप्लीट झाली, मुद्दे पाठ करायची वेळ येते, मग त्याच्यानंतर 5 ते 8 दिवसाचा जो कालावधी असतो, तो एकदम स्ट्रेसफुल दिवसाचा असतो. का? कारण एकतर तुम्हाला मुद्दे पाठ होत असतात. ऑन दी अदर हँड पहिल्या दिवशी पाठ केलेले मुद्दे दुसऱ्या दिवशी विसरत असतात. दुसऱ्या दिवशी पाठ झाले तर मुद्दे तिसऱ्या दिवशी. सर मग ह्याच्यावर जुगाड काय? ह्याच्यावर एक मात्र जुगाड आहे, कन्सिस्टंट राहणं. 1 महिन्यानंतर डायरी केलेल्या 1 महिन्यानंतर सपोज जर आता तुम्ही आज जर डायरी करायचं डिसाईड केलंत 1 ऑक्टोबरला, तर 31 ऑक्टोबरला रिझल्ट तुमच्या पुढं असेल. सगळे मुद्दे तुम्हाला लक्षात येत असतील, सर्व गोष्टी. आणि 2 महिन्यानंतर प्रत्येक ह्याचे तुम्हाला 6-6, 7-7 मुद्दे लक्षात राहतील. आपल्या पूर्ण पुस्तकात जवळपास 2,500 ते 3,000 मुद्दे आहेत आणि एवढे मुद्दे लक्षात ठेवणं कॉमर्सच्या मुलाला पॉसिबल आहे. कारण हे सगळे मुद्दे तुम्हाला एकाच दिवशी लिहायचे नाही आहेत. त्याच्यातले 400-500 मुद्दे ओसेमच्या पेपरसाठी तुम्हाला अभ्यास करायचे आहेत. त्याच्यानंतर 7-8 दिवसाचा गॅप असेल, मग त्या गॅपमध्ये इकॉनॉमिक्सचे करायचे आहेत, मग त्याच्यानंतर बाकी पेपरचे आहेत. म्हणजे भलेही तुम्ही पाठ करत असाल तर एकदाच लिहायचे नाहीत, बट सुरुवातीपासून जर तुम्ही त्या मुद्द्यांमध्ये राहिलात तर कुठं ना कुठं तुम्हाला सोपं जाईल. आता आणखी एक डायरी आहे. ही अर्पिता नावाची एका स्टुडंटची डायरी आहे. हिनंसुद्धा एकदम प्रॉपर पद्धतीनं रेड कलर आणि ब्ल्यू कलरचा वापर करून लिहिलेला आहे. आणि जिथं जिथं असे पॉईंट्स असतात, मी तुम्हाला शो करतो हो का. एक सेकंड हां. आता तुम्हाला दिसत असेल ऑलिगोई अँड पॉली, राईट. म्हणजे ऑलिगोई या शब्दाचा अर्थ अल्पसंख्याक, पॉलिस म्हणजे विक्रेता. असे छोटे छोटे शब्द लिहितं. ऑलिगोपॉली ग्रीक वर्ड. हे छोटे छोटे गोष्टी कुठं ना कुठं मॅटर करत असतात, राईट. आणि हे सगळं डायरीच्या थ्रूच होतं. इथं बघा किती प्रॉपर पद्धतीनं जे बाजारपेठेचे वर्गीकरणाचा जो पॉईंट आहे तो तिनं तिथं लिहिलेला आहे. हां, थोडंफार इथं तिचं बघा चुकलंय. काळानुसार इथं आहे, स्थळानुसार इथं आहे. चिडचिड करायचं नाही, काम राहायचं, साधे 2 मारायचे, बाण पुढे मारायचं, पुढे जायचं. ओके. अशा छोट्या गोष्टीनं फ्रस्ट्रेटेड होत असाल तर मग काही कामाचं नाही. त्यानंतर इकडं पुरवठ्याचे गृहीतके, उपयोगिताचे विश्लेषण एकदम प्रॉपर पद्धतीने. सर्वात महत्त्वाचं घटत्या सीमांत उपयोगितेचे महत्त्व आणि मग त्याच्यानंतर त्याचं सूत्र एकदम प्रॉपर पद्धतीनं एक्झामच्या अगोदर जिथं सगळे मुलं कोणी पुस्तक घे, कोणी गाईड घे, कोणी लाँग 3-4 तासाचे व्हिडिओ बघत बसते, त्या मोमेंटला आपण दिमाग शांत ठेवून खेलो दिमाग से डायरी काढायचं आणि बस रिव्हिजन करत बसायचं. कारण हे पॉईंट वाचल्यानंतरच तुमचं तुम्हाला मनातल्या मनात त्याचं काही जे पण विश्लेषण आहे ते येऊन जाईल. हे अशा पद्धतीने एकदम प्रॉपर पद्धतीनं सूत्रसुद्धा लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचं विश्लेषणसुद्धा आहे. किंमत गुणिले मागणी, एकदम मागणीतील शेकडा बदल, किमतीतील शेकडा बदल, सिस्टमॅटिक पद्धतीनं, राईट. त्याच्यानंतर बॅक साईडला तुम्ही जर बघाल तर इथं एखादे कोट्स लिहिलेलं, तिचा एक कोट आहे. काही काही मुलांना अशा पद्धतीचे कोट्स मोटिवेट करत असतात. सो ते कोट लिहिलेलं आहे. अँड OCM, राईट. हे OCMचे काही पॉईंट्स तिने मागच्या बाजूला लिहिलेलं आहे. आय गेस जसं जसं पाठ करत जाईल तसं तसं लिहित गेली, बरोबर आहे ना. कारण OCMचं मला फक्त व्यवस्थापनाच्या कार्याचे दिसत आहेत, बाकीचे मे बी ॲड होतील काही दिवसांमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट डायरी इकडे एक आहे. ही पण एका स्टुडंटची डायरी आहे. चेक करू शकता. ऋतुजा नावाची स्टुडंट आहे, तिची ही डायरी. आता ह्याच्यामध्ये बघितलं तर सुरुवात अर्थशास्त्रानं केलेली आहे. अँड मल्टी कलरचा वापर न करता, काही काही मुली असतात की गिचबिच नको मल्टी कलर्स घेऊन, फक्त एकच कलरचं घ्यायचं आपण, ब्लू. सो दॅट्स इट, यू कॅन गो फॉर ब्लू. अँड मग अशा पद्धतीने सिस्टमॅटिक सर्व गोष्टी लिहिलेले आहे त्याच्यामध्ये. ओके. समोर जर मल्टी कलर पण यूज केली, नो इश्यूज, जशी त्यांची इच्छा. बट कुठं ना कुठं पहिलं पाऊल उचलणं महत्त्वाचं आहे. सर पहिलं पाऊल उचलणं म्हणजेच काय, की बाबा डायरी निर्माण करा, कुठं ना कुठं डायरी तयार करा. ॲटलिस्ट तेवढं जरी केलं दॅट्स इट, बाकी गोष्टी ॲटोमॅटिक आपण कवर करून घेऊ शकतो. ओके. अँड अशा पद्धतीनं हे सुद्धा डायरी झालेली आहे. बघा सूत्र लिहिण्यात आलेले आहेत. आणि तुम्हीसुद्धा जेवढे कॉमर्सचे मुलं हा व्हिडिओ पाहताय, रिक्वेस्ट आहे तुमच्या मोठ्या भावाची की अशा पद्धतीचे नोट्स, शॉर्ट्स नोट तयार करायचे. आणि जर ऑलरेडी तयार केलेला असाल तर बेस्ट ऑफ लक, यू आर ऑन द राईट ट्रॅक. आता त्याच्यानंतर शेवटची डायरी. आत्तापर्यंतचे सगळे डायरीज जे होते ते अशा प्रकारचे कुठं ना कुठं एकदम रेग्युलर बाइंडिंगची होत असते. ओके. आता एक स्पायरल बाइंडिंगची डायरी आहे, ज्याच्यामध्ये ही अशी बाइंडिंग असं तारामार्फत करण्यात येते. ही पण डायरी तुम्हाला भेटेल. हे बघा याच्यावरची किंमत जी आहे, आता या डायरीवर एक ₹50 प्राईस लिहिलेली आहे आणि 120 पेजेस आहेत. बट कुठं ना कुठं हे तुम्हाला 30-40 रुपयाला भेटून जाते. थोडंसं बार्गेनिंग करायला शिकायचं. आता ही 55ची डायरी आहे. ही सुद्धा सुंदरमची तुम्हाला 40-30ला मिळून जाते. बार्गेनिंग करायला शिका.
ओके, डन. आता ह्याच्यामध्ये तिनं कसं केलेलं आहे बघा. सुरुवातीला नाव लिहिली, पायलची डायरी आहे अँड दॅट्स इट. आणि मग त्याच्यानंतर संघटनेचे महत्त्व. मी आपल्या ऑफलाईन क्लासमध्ये जेवढेही मुलं आहेत जवळपास सगळ्यांना करायला सांगितलेलं आणि त्यापैकी काही जणांचे जे मला वाटले की बाबा यांचं अक्षर चांगलं आहे ते शॉर्टलिस्ट करून घेतलेलं आहे, जेणेकरून चांगलं अक्षरानं जर दाखवलं तर कुठं ना कुठं ते तुम्हाला सुद्धा आवडेल. आता मुंग्याच्या पायासारखं अक्षर आहे आणि तुम्हालाच ओळखू येत नसेल, मलाच ओळखू येत नसेल, तर मग व्हिडिओमध्ये घेणं काही कामाचं नाही आहे. ओके. अँड समोरच्या साईडला OCM काही पेजेस सोडलं. मधल्या बाजूला जे आहे इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राचं स्टार्ट केलं. सर मला आता माझं SP पण सब्जेक्ट आहे, सहकार पण सब्जेक्ट आहे. सर मग चारही विषयाचे मुद्दे एकाच डायरीत बसत नाहीत. साधं सिंपल आहे. एकतर एकाच डायरीत बसत नसतील तर 2 डायरीज करा. राईट. किंवा असे छोटे-छोटे 4 डायरीज करायचं. पण ते हरपायची भीती आहे. सो बेस्ट असेल 2 अशा पद्धतीची डायरीज करा, जेणेकरून तुम्हाला ओळखू येईल. आणि एकसारखे 2 घेऊ नका. असं 2 डिफरंट कलरचे घ्या. म्हणजे डिफरन्शिएट करता येईल की हां, ग्रीन कलरची डायरी आहे, याच्यामध्ये मी इकॉनॉमिक्स आणि OCM लिहिलेलं आहे. अँड ही मल्टी कलरची जी डायरीज आहे, याच्यामध्ये मी SP आणि सहकार लिहिलेला आहे. जेणेकरून तुम्हाला थोडंसं डिफरन्शिएट करता येईल. ऑलराईट. आणि मग त्याच्यामध्ये लिहू शकता. सेम आर्ट्सच्या मुलांसोबत पण तुम्हाला काही वेगळं नाही आहे. तुम्हीसुद्धा आपलेच आहात. तुम्हालासुद्धा राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल याच्यामध्ये खूप सारे मोठे-मोठे पॉइंट्स आहेत. ते तुम्हाला अशामध्येच लिहायचे आहेत. ऑलराईट. अँड त्याच्यानंतर अल्पाधिकार बाजाराची व्याख्या, मक्तेदारी बाजाराचे वैशिष्ट्य, उपयोगिता विश्लेषण. जसं-जसं अभ्यास करत गेली तसंच बघा. रूप उपयोगिता, मातीपासून खेळणी. लगेच एक्झाम्पल इथं लिहून टाकायचं. सेवा उपयोगिता, डॉक्टर. स्थल उपयोगिता, नदीकाठची वाळू, बांधकामाच्या ठिकाणी आणणे. मीच ॲड ऑन केलं तिथं. त्याच्यानंतर ज्ञान उपयोगिता, मोबाईल फोन. स्वामित्व उपयोगिता, वस्तूंची खरेदी करणे. बरोबर. म्हणजे एका वस्तूचा मालकी हक्क दुसऱ्याकडे नाही. काल उपयोगिता. अनेक गोष्टी याच्यामध्ये लिहिण्यात आलेले आहेत. राईट. डन. त्याच्यानंतर सर्वात शेवटी जर बघितलं सुरुवातीला OCM झालं अँड नंतर शेवटी तिनं सेंटरमधून इकॉनॉमिक्स केलेले आहेत. सो हा होता डायरीशी रिलेटेड व्हिडिओज. सो आय गेस तुम्हाला आवडला असेल. सो जेवढेही कॉमर्सचे आपले चॅनलवरचे स्टुडंट्स आहेत, आयदर कॉमर्स असू दे किंवा आर्ट्स असू द्या, तुमच्यापैकी प्रत्येकांना रिक्वेस्ट आहे की अशा पद्धतीचे डायरीज करा, जेणेकरून तुम्हाला अभ्यास जे आहे तुमचं सोपं जाईल अँड तुम्हाला फायदा होईल. राईट. हा जस्ट एक छोटासा प्रयत्न होता की तुम्हाला तुमच्याकडून अभ्यास करून घ्यायचा. तुम्हाला छोटे-मोठे जे हॅक्स आहेत ते सांगायचे. राईट. सो बेस्ट ऑफ लक. नक्की डायरीज तुमची तयार झाल्यानंतर आपल्या क्लासचा नंबर मी सांगेन नेक्स्ट सेगमेंटमध्ये. त्याच्यावर तुम्हाला त्याचे फोटोज पाठवायचे आहेत. चलो बेस्ट ऑफ लक अँड येणाऱ्या बोर्ड्स परीक्षेसाठी आणखी मनापासून शुभेच्छा. डायरीज करा, पॉइंट्स पाठ करा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. थँक यू सो मच. आय होप तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील जे व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत. सो प्रॉमिस करा तुम्ही डायरीज बनवताल आणि डायरीज बनवल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या क्लासचं ॲप्लिकेशन लिंक दिलेली आहे. त्याच्यावर जाऊन चॅट सेक्शनमध्ये तुम्ही मला त्या डायरीची फोटो सेंड करू शकता किंवा आपल्या क्लासचा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर सुद्धा स्क्रोल होताना दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिसत असेल तुम्हाला. तिथून तुम्ही नंबर घेऊन माझ्या व्हॉट्सअप नंबरला 9175956699 या नंबरला तुम्ही केलेल्या डायरीजची फोटोज मला नक्की शेअर करा. नेक्स्ट पार्टमध्ये मी ते बाकी मुलांना सुद्धा सांगेन. जसं की या पार्टमध्ये या काही मुलांची मी डायरीज दाखवले होते, तसं नेक्स्ट पार्टमध्ये तुमची सुद्धा डायरीज शो करेन. ऑलराईट. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल, हा जुगाड आवडला असेल, याच्यातून अभ्यास करायची टेक्निक तुम्हाला समजली असेल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारच्या 11वी 12वी कॉमर्सच्या मुलांचे लाईफ हॅक्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या पार्टमध्ये.